कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. मॉडेल्सने ऐनवेळी नकार दिल्याने कावेरी विद्या खूपच मोठ्या अडचणीत येतात. पण त्याच अडचणीतून यश मार्ग काढतो आणि त्यांच्या साथीला येतात त्या म्हणजे यशने जजेसमोर कुटुंबाचे थीम प्रेझेंट केलेली असते आणि त्याच वेळेस तिथे खूप मोठा चमत्कारिक किस्साच घडतो जेव्हा तिथे ऐनवेळी हजर होतात, तेही विद्याच्या डिझाईन केलेल्या साडीमध्ये रॅम्प वॉक करण्यासाठी. आणि कावेरीची म्हणजेच सासू सुनेची जोडी हिट होते आणि तेव्हाच कावेरी जिंकते. पण त्याचनंतर आता चिकूवरती खूप मोठं संकट ओढवणार असतं आणि चिकूवरचं तेच संकट उधळून लावत असतानाच ऐनवेळी यशच मोठ्या संकटात अडकतोय. त्याच एका घडलेल्या घटनेने चिकूकडे दुर्लक्ष झाल्याने मानने आता एक खूप मोठा निर्णय घेतलाय. बघूयात मग यश मानना कसं कन्व्हिन्स करतोय. ऐनवेळी मानच्या येण्याने मराठमोळा सौंदर्य जपत कावेरी स्टेज कसं गाजवते आणि चिकूवरती नेमकं संकट येतंय तरी काय, ज्यातून यश त्याला सुखरूप वाचवतो. पण त्याच संकटात नेमका यश कसा अडकतोय आणि आता स्वतःला नक्की काय शिक्षा देणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ऐनवेळी मॉडेल्स उलट विद्या कावेरीलाच खूप काही खरीखोटी सुनावतात आणि ॲटिट्यूड देऊन आम्हाला वेस्टर्न कल्चर खूप आवडतं असं सांगूनच त्या निघून जातात. मग काय, आता विद्या तर अडकुंडीलाच येते. तिला वाटत असतं की या फॅशन शोमधून आता आपल्याला माघार घ्यावी लागते की काय, कारण दुसरा कोणताही मार्ग तिला दिसेनासा होतो. पण कावेरीसुद्धा आता ठरवते की इथे काहीच होऊ शकत नाही, कारण जर मॉडेल्सच नसतील तर स्वतःचा ब्रँड ते जजेसमोर कसं प्रमोट करतील. कावेरीला सुद्धा खूपच टेन्शन येतं आणि सगळीकडे फक्त अंधकार दिसतो. पण त्याच अंधारातून वाट शोधतो तो म्हणजे यश. आता कावेरी जाऊन स्टेजवरती जजेसमोरच त्यांनी माघार घेतल्याची अनाऊन्समेंट करणारच असते, कारण त्यांच्याकडे फक्त 15 ते 20 मिनिटांचा वेळ शिल्लक राहिलेला असतो. तो खरं तर जजेसनीच दिलेला असतो. पण तेवढ्या वेळात काय घडू शकतं याचा त्या विचारच करत नाही. नेमका तो विचार करतो तो म्हणजे यश. यश येतो आणि जजेसला कन्व्हिन्स करतो की त्यांना थोडासा वेळ हवा आहे. जजेस तर वेळ देतात, पण कावेरी विद्या विचारतात की यश आता काय मार्ग काढेल. पण यशने खूप छान सुंदर असा मार्ग काढलेला असतो. तो सांगतो की मॉडेल्स नसल्या म्हणून काय झालं, आपल्या घरातल्या स्त्रिया तर आहेतच की. आता मात्र विद्याला तर जास्तच टेन्शन येतं, कारण माननी आधीच ताकीद दिली होती की मॉडेल्स बनून स्टेजवरती फिरायचं नाही. पण नेमकं तेच काम करायची वेळ यांच्यावरती आले. मग तर यांच्या मनात भीती दाटून येते. तेव्हा यश म्हणतो की मला समजावायची जिम्मेदारी ही माझी असेल. यश घरातल्या बायकांना साडी नेसून तयार व्हायला सांगतो. तोचपर्यंत तो फोन करतो मानना, कारण घरातल्या बायकांच्या मनात धाकधूक निर्माण होते की माननी ऐनवेळी नकार दिला तर घरात याच्यावरून खूप मोठे वाद होतील आणि मानना ते अजिबात पटणार नाही. म्हणूनच यश फोन करून मानना तिथे बोलावून घेतो आणि खरं तर आलेले असतात ते चिकूसाठी. यश कसं तरी मानना कन्व्हिन्स करतो की प्लीज प्लीज घरातल्या बायकांना आपल्या एक संधी दे. हे बघ त्या इथपर्यंत किती मेहनतीने अडथळ्यातून मार्ग काढत पोहोचल्या आहेत, हे तुला वेगळं सांगायची गरज नाही आहे. ऐनवेळी त्यांच्या साड्या खराब झाल्या, रात्रभर जागून त्यांनी पुन्हा साड्या डिझाईन केल्या आणि आत्ता ऐनवेळी त्यांनी मॉडेल्सने त्यांना नकार दिला आहे. अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करू शकतो आता आपल्याकडे फक्त ही शेवटचीच संधी उरली आहे. आपल्या घरातल्या बायकांनाच स्वतःला रॅम्प वॉक करावं लागेल. तेव्हा मानचं स्पष्ट मत येतं की यश, मी बायकांना आधीच ताकीद दिली होती की हे असलं मला अजिबात चालणार नाही. यांना मी व्यवसाय करण्याची परवानगी दिली, यांनी व्यवसायसुद्धा केला. माझ्या तत्वात न बसणाऱ्या गोष्टींसाठी मी यांना परवानगी देतच आले. पण आता याचा कहर होतो यश. तेव्हाच कावेरी खूपच इमोशनल होते आणि मानना ती विनवण्या करते की प्लीज आम्हाला ही शेवटची संधी द्या. ऐनवेळी मॉडेल्सने नकार दिला नसता तर आपल्या साड्यांचं ब्रँड तिथे प्रमोट झालं असतं. पण आमच्या भोवती अशी सिच्युएशन आली, आम्ही इतक्या मोठ्या अडथळ्यांमध्ये आहोत. तुम्हाला माहिती आहे ना की किती अडथळे पार करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. प्लीज तुम्ही एकदा विद्या वहिनींचा विचार करा.
आणि आपण जर इथून गुपचूप माघारी निघून गेलो ना तर धर्माधिकारींचं नावच खराब होणार आहे. तेव्हा तिच्याकडे डोळे वटारून पाहतात. त्यावर यश म्हणतो की कावेरी अगदी बरोबर बोलतेय आज आज जर आपल्या साड्यांचं ब्रँड इथे आपण प्रेझेंट नाही केलं तर मग धर्माधिकारी कुटुंबाची इज्जत आणि नाव दोन्हीही धुळीला मिळू शकतं. प्लीज शेवटची संधी आहे, प्लीज. आता शेवटी मानकडे पर्यायच नसतो, कारण प्रश्न घराण्याच्या इज्जतीचा असतो, प्रश्न घराण्यातल्या माणसांच्या मनाचाही असतो. आता यावेळीसुद्धा स्वतःची तत्त्व बाजूला ठेवतात आणि आत्ता कुठे यशला त्या परवानगी देतात. तेव्हा घरातील सर्वच जण खूप खुश होतात. शेवटची ताकीद देतात की आज पुन्हा एकदा मी माझी तत्त्व, माझे नियम सगळे बाजूला ठेवून तुमची मदत करते, तुमची साथ देते. याचा अर्थ असा होत नाही की मी वारंवार तुमच्या चुका पोटात घालेन. यावेळी तुमची चूक नाहीच आहे हे मला स्पष्ट दिसतंय. पण इथून पुढे अशा बाबतीत मी तुम्हाला कधीच परवानगी देणार नाही. तेव्हा विद्या म्हणते की तुम्ही आत्ता परवानगी दिली आहे, आम्ही आता जिंकूनच तुमच्या समोर येऊ. तेव्हा कावेरी म्हणते की हो त्यानंतर जजेसने दिलेली वेळ संपते आणि यश घरातल्या बायकांसोबत एका वेगळ्या लुकमध्ये जजेसच्या समोर जातो. त्याने माईक आता स्वतः पकडलेला असतो आणि यश सर्वात आधी तर सावली फॅशन ब्रँडची ओनर म्हणजेच विद्याचं नाव घोषित करतो. विद्या एका वेगळ्या लुकमध्ये रॅम्प वॉक करत मस्त अशी स्वतःच डिझाईन केलेली साडी नेसून येते. त्यानंतर यश परत नाव घेतो ते म्हणजे यमुनाचं. यमुनाने सुद्धा एक वेगळाच लुक, पण पारंपरिक लुकमध्येच या सगळ्या बायका आलेल्या असतात. त्यानंतर यश घरातल्या त्यांच्या कर्तृत्वान स्त्रीचं, सगळ्यांवरती प्रेम करणारी, सोबतच सगळ्या गोष्टी मॅनेज करणारी, सावरून घेणारी आणि कायमच मानच्या शब्दाचा मान राखून त्यांना साथ देत आलेले काकूचं सुद्धा नाव घेतो. तेव्हा काकूसुद्धा खूप छान असं तयार होऊन रॅम्प वॉकसाठी येतात. आता हे सगळं त्यांच्यासाठी खूप अनोखं आणि नवखंच असतं, कारण ते सगळं पहिल्यांदा त्या करतायत. त्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. त्यानंतर यश नाव घेतो तो म्हणजे त्याच्या लाडक्या कावेरीचं. कावेरीने सुद्धा इतकं छान सोज्वळ मराठमोळ्या पारंपरिक लुकमध्ये रॅम्प वॉक केलेलं असतं आणि या धर्माधिकारी कुटुंबातल्या बायकांनीच तो स्टेज गाजवलेला असतो. सर्वच जण त्यांचं टाळ्या वाजवून कौतुकाचा नुसता त्यांच्यावरती वर्षावच करत असतात. पण जजेसला एक गोष्ट मात्र खटकते. जजेस तिथे थांबतात आणि यशला विचारतात की पण तुम्ही कुटुंबाची थीम आयोजित केली आहे असं आम्हाला सांगितलं होतं. तुमच्या घरातल्या सर्व बायका इथे हजर होणार आहेत असंही तुम्ही आम्हाला सांगितलं होतं. पण प्रत्येक घरात एक अशी कर्तृत्ववान स्त्री असते जी सर्वांना संस्कार देते, सर्वांना शिस्त लावते, तर सर्वांवरती रागवून सुद्धा जीवापाड प्रेम करते, ती म्हणजे आई. तुमच्या आई आले नाही आहेत का इथे तुमच्यासोबत? अहो, तुमचा इतका छान, इतका मोठा ब्रँड आहे साड्यांचा आणि त्यामध्ये तुमची आईच कशी काय नाही आहे? जजेसचा मोठा प्रश्न आता सर्वांनाच सतावतो. त्यावर कावेरी उत्तर देते की काय आहे, आमच्या आल्या आहेत. खरं तर त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्हाला हे सगळं करणं शक्यच नव्हतं. तेव्हा जजेस विचारतात की अहो मग कुठं आहेत त्या, बोलवा ना त्यांना. तेव्हा यश म्हणतो की सर, तुम्ही जर मला थोडा वेळ देत असाल तर मी मांना पटकन बोलावून घेऊन येतो. तेव्हा जजेस म्हणतात की का नाही, आणि जजेस यशला 10 मिनिटाचा वेळ देतात. पुन्हा एकदा यशला एक नवी संधी मिळालेली असते. तो जातो आणि माला रिक्वेस्ट करतो. तर आता इतकी भडकते यशवरती की यश, मी तुला आधीच सांगितलं होतं की आपल्या घरातल्या बायका असली थेरक करत नाहीत. मी तुला म्हटलं होतं की माझ्या तत्वात या गोष्टी बसत नाहीत. पण ऐनवेळी त्या मॉडेल्सने नकार दिला आणि आपल्या धर्माधिकाऱ्यांची इज्जत जाऊ द्यायची नाही, आपली मान खाली जाता कामा नये, म्हणूनच तर मी आपल्या घरातल्या बायकांना ते सगळं करण्याची परवानगी दिली होती. याचा अर्थ असा होत नाही यश की तेच काम आणि माझी तत्त्व सगळं बाजूला ठेवून मी करावं. त्यावर यश शांतपणे बोलतो की हे बघ, आपण तिथे त्या जजेससमोर, प्रेक्षकांसमोर कुटुंबाची थीम सादर केली आहे आणि कुटुंबाच्या थीममध्ये एकच पोकळी निर्माण झाले, ती म्हणजे आई.
तेव्हा टचकन मानच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. यश म्हणतो की हो मा, कुटुंबाच्या थीममध्ये सर्वच जण आहेत आणि हीच गोष्ट सर्वांना खटकली की त्यामध्ये आईच नाही आहे. जिने साथ दिली, जिने प्रेम केलं, जिने पाठिंबा दिला, जिच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलो, ती आईच इथे नाही आहे. मा प्लीज, आज कावेरीची आणि विद्यावहिनीची आई बनून तू तिथे चल. आज तुझ्या आशीर्वादासोबतच तुझ्या खऱ्या पाठिंब्याची, या आईची त्यांना गरज आहे मा. प्लीज चल. यश इतकं समजूतदारपणे, शांतपणे मानना विनवणी करत असतो की माननासुद्धा आता राहवत नाही. आता यशला दिलेला वेळसुद्धा संपत आलेला असतो. मानचं एकच मत असतं की यश, मी हे सगळं नाही करू शकत. मुळात धर्माधिकाऱ्यांच्या नियमात आणि माझ्या तत्वात हे बसतच नाही. तेव्हा यश तर म्हणजे त्याचं पूर्ण अवसानच कळून पडतं. हा शेवटचा टप्पा होता. जर मा आली तर कावेरी विद्या जिंकू शकतात. आता त्यांचं जिंकणं आणि त्यांना जिंकवणं फक्त मानच्या हातात आहे. तेव्हा यश तिथे स्टेजवरती तर जातो आणि थोडा वेळ मागतो. कावेरी, विद्या, त्यानंतर यमुना, काकू यांनासुद्धा प्रचंड प्रमाणात टेन्शन आलेलं असतं. तेव्हा विद्या तर घाबरतच म्हणते की यश भाऊजी काय म्हणाल्या मा, मला तर वाटत नाही त्या येतील. तेव्हा कावेरीसुद्धा म्हणते की यश, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की इतकं सगळं करण्याऐवजी आपण माघार घेऊयात. मलासुद्धा नाही वाटत की मा येतील. तेव्हा यश त्यांना समजावतो की प्लीज तुम्ही दोघी अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा, तुम्ही कसलाही विचार करू नका. मी माला समजवलं आहे आणि आपली कुटुंबाची थीम आहे. मी माला समजवलं आहे की जर तिथे आईच नसेल, आईचा आशीर्वाद फक्त असून काही उपयोग नाही. आईचा पाठिंबासुद्धा गरजेचा आहे आणि मला खात्री आहे की मान नक्की इथे येणार. इतक्यातच मानची एका वेगळ्या स्टाईलमध्ये, एका वेगळ्या लुकमध्ये धमाकेदार एंट्री होते आणि लुक असतो अगदी पारंपरिक मराठमोळा लुक. विद्यानेच डिझाईन केलेल्या साडीमध्ये मा इतक्या छान, इतक्या सुंदर दिसत असतात आणि त्या येतात. जजेसना हात जोडून नमस्कार करतात आणि जेव्हा त्या रॅम्प वॉक करतात तेव्हा सर्वच जण डोळे वटारून त्यांच्याकडे पाहतच राहतात. सर्वजण इतके अचंबित झालेले असतात कारण त्यांना वाटतच नव्हतं की मा तिथे हजर होतील. मग काय, आपल्या मानने तर आता डायरेक्ट स्टेजच गाजवलेला असतो. धर्माधिकारी कुटुंबाच्या बायकांचा एक वेगळाच जलवा तिथे, एक वेगळाच ऑरा सर्वांनाच दिसलेला असतो. घरातल्या सर्वच जणी इतक्या खुश असतात कारण जी गोष्ट गेले कित्येक वर्ष माननी साधी मनात सुद्धा आणली नव्हती, ती गोष्ट आज त्यांनी प्रत्यक्षात केली. कावेरी विद्यासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी आणि सोबतच घराण्याच्या इज्जतीसाठी स्वतःची तत्त्व, स्वतःचे नियम सगळं बाजूला ठेवलं आणि प्रथम प्राधान्य दिलं माने ते कुटुंबातील माणसांच्या मनांना. जजेससुद्धा तोंड भरून कौतुक करतात. आता वेळ आलेली असते ती म्हणजे निकालाची. तेव्हा विद्याला तर खूपच टेन्शन येतं. तिला तर घामच फुटलेला असतो. मनात तर धरून भीती निर्माण झालेली असते की काय होईल, काय नाही होईल. त्यांनी कसं बसं तरी शेवटचा टप्पा गाठला. त्यांना माननी सुद्धा साथ दिली. पण आता काय होईल, सतत ती देवाचा धावा करत असते. आणि मग काय, शेवटी जजेस येतात आणि नाव अनाऊन्स होतं ते म्हणजे सावली फॅशन ब्रँड. म्हणजेच विद्या आणि कावेरी तिथेच तो फॅशन शो त्यांनी जिंकलेला असतो. धर्माधिकारी कुटुंबाच्या बायकांनी पहिल्यांदा त्यांच्या घराण्यात इतिहास घडवून दाखवलेला असतो. तेव्हा सर्वांचा आनंद डायरेक्ट गगनाला भिडतो कारण त्यांनी करून दाखवलं. प्रत्येक आलेल्या अडथळ्यांवरती मात केली आणि करून दाखवलं. घरातल्या बायकांना सर्वात जास्त कौतुक असतं ते यशचं, कारण त्याच्या पाठिंब्यामुळे, त्याने दिलेल्या पाठबळामुळे आणि त्यानेच जागवलेल्या आत्मविश्वासामुळे इतकी मोठा फॅशन शो त्या जिंकू शकल्या. अख्खं धर्माधिकारी कुटुंब एकत्रित येऊन ती ट्रॉफी स्वीकारतं. त्यानंतर आता जजेसने तिथे संधी दिलेली असते बोलण्याची. तेव्हा कावेरी बोलायला सुरुवात करते. कावेरी जेव्हा बोलायला सुरुवात करते की आम्ही जेव्हा हा व्यवसाय करायचा ठरवलं, खरं तर त्यामध्ये खूप सारे अडथळे आले आम्हाला, पण त्या प्रत्येक अडथळ्यांवरती मात करत आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहे. सर, आमच्याकडे फक्त 15 तास शिल्लक होते आणि अचानकच काही कारणास्तव आमच्या साड्या ज्या आहेत त्या खराब झाल्या होत्या. 15 तासामध्ये आता दुसऱ्या साड्या डिझाईन करायचं, फक्त एवढंच मोठं आव्हान आमच्यासमोर उरलं होतं आणि ते आम्ही पार पाडलं. आणि ते काय फक्त आम्ही दोघींनी नाही,
तर आमच्या कुटुंबाच्या एकीने, आमच्या कुटुंबाच्या साथीने आम्हाला पार पाडता आलं. आम्ही या फॅशन शोपर्यंत पोहोचलो. पण पुन्हा एकदा आम्हाला तोच अडथळा आला. ते म्हणजे ऐनवेळी मॉडेल्सने आम्हाला नकार दिला. का? कारण त्यांना अशा आपल्या ट्रेडिशनल साड्या नेसायच्याच नव्हत्या. पण ऐनवेळी यशने आम्हाला सुचवलं. त्यांनी आम्हाला हिंमत दिली, आमचा आत्मविश्वास जागवला. म्हणूनच तर आम्ही रॅम्प वॉक करू शकलो. म्हणजेच आम्ही आमच्या साड्या तुमच्यासमोर प्रेझेंट करू शकलो. आणि त्याचंच फळ म्हणून आम्ही हा विजयसुद्धा मिळवला आहे. यामध्ये आमच्या मानचीसुद्धा आम्हाला खूप मोलाची साथ मिळाली. पण खरं सांगू सर, आपण हळूहळू त्या वेस्टर्न कल्चरमुळे आपलं मराठमोळी सौंदर्य, आपलं मराठमोळी संस्कृती, परंपरा, रीतीभाती या सगळं खरंच विसरत चालू आहे का? आज प्रत्येकाला वेस्टर्न कल्चरच खूप आवडायला लागलं आहे. मी असं म्हणत नाही आहे की ते कल्चर तुम्ही स्वीकारूच नका. ते कल्चर तुम्ही स्वीकारा, पण सोबतच आपलं कल्चर, आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपल्या रीतीभाती हे सगळं आपण जपलं पाहिजे. आणि आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा ते जपायला सांगितलंसुद्धा पाहिजे. जेव्हा मांना माईक दिला जातो, मांना बोलायला सांगितलं जातं, तेव्हा म्हणतात, म्हणजे बोलायला सुरुवात करतात की खरं तर मागच्या काही वर्षांखाली आमच्या घरात एक खूप भयानक घटना घडली होती. आणि त्याच एका घटनेने आमच्या घरात एक नियम बनवला होता. ते म्हणजे घरातल्या बायका व्यवसायासाठी बाहेर पडणार नाहीत. बायकांचं काम फक्त चूल आणि मूल हेच सांभाळणं असेल. पण आमच्या घरात कावेरी आली. कावेरीने आमच्या घराचा इतिहासच बदलून टाकला. म्हणजे पूर्ण घराच्या नियमांचा, तत्वांचा तिने कायापालटच केला. व्यवसायाला विरोध करणारी मी, तिने मला दाखवून दिलं की व्यवसाय आणि घर, बाई ही दोन्हीही सांभाळू शकते, ती करून दाखवू शकते. आणि कावेरी विद्याने ते करूनही दाखवलं. आत्तासुद्धा माझ्या तत्वात बसत नव्हतं की यांनी इथे साड्या नेसून हे असं रॅम्प वॉक करावं. पण तरीही त्यांच्या जिद्दीपुढे, त्यांच्या हिमतीपुढे मलाच उलट माघार घ्यावी लागली. आणि आज मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहते माझ्या मुलींचा, माझ्या सुनांचा विजय. सगळ्यांसमोर कावेरीचं कौतुक करतात आणि कावेरीला सांगतात सुद्धा की खरंच जी गोष्ट मला अशक्य वाटत होती तीच तू आज सिद्ध करून दाखवली. म्हणजेच काय, बाई घर आणि व्यवसाय दोन्हीही सांभाळू शकते. आणि फक्त सांभाळूच शकत नाही तर जिंकूही शकते. तेव्हा प्रत्येकीच्या डोळ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास झळाळत असतो. पण या सगळ्यांमध्ये अमृताचा मात्र इतका चळफळाट होतो. खरं तर तिने जो लाल धागा दिलेला असतो विद्या आणि कावेरीचा घात करण्यासाठी, नेमकं त्याच धाग्यामुळे घात होणार असतो, तो म्हणजे चिकूचा. कारण त्यांना जी एक सेपरेट रूम दिलेली असते ना, त्या रूममध्ये जेव्हा त्या सर्वच जण म्हणजे यश, कावेरी, विद्या परत येतात, त्या क्षणी तिथे चिकूही असतो. आणि ते इतकं भरभरून बोलत असतात. यश, विद्या, कावेरी त्यांनी इतका मोठा फॅशन शो जिंकला, त्याचा ते आनंद साजरा करतच असतात. आणि चिकूसुद्धा तिथेच खेळत असतो. ऐनवेळी होतं काय की त्या साडीचा लाल धागा हा निसटतो आणि त्याच्याकडे नेमकं लक्ष जातं ते छोट्या चिकूचं. चिकू त्या लाल धाग्याला खेळत असतो, ओढत असतो. तो लाल धागा इकडे इकडे हाताने हलवायला लागतो. पण त्या लाल धाग्याची खेळत असतानाच अचानक जेव्हा तो धागा जोराचा ओढतो, त्या क्षणी ते कपडे अडकवण्यासाठीचं जे हँगर असतं, स्टँड असतं, तेच अचानक हलायला लागतं. आणि तेव्हाच लक्ष जातं ते म्हणजे यशचं. ज्या क्षणी चिकू तो धागा चोराचा खेचतो, त्या क्षणी ते स्टँड नेमकं चिकूच्या अंगावर पडणार. इतक्यातच यश तिथे धावत जातो आणि नेमकं ते पडतं यशच्या डोक्यात. तेव्हा चिकूला त्याने सावरलेलं असतं, वाचवलेलं असतं. पण यशला खूप मोठी जखम होते. तेव्हाच त्याच्या डोक्यातून रक्तही यायला लागतं. कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. अचानक ते झालं कसं तेच त्यांना कळत नसतं. पटकन कावेरी, विद्या दोघीही ते स्टँड बाजूला घेतात आणि यशला सावरतात. कावेरी पटकन यशच्या डोक्याला जी जखम झालेली असते त्याला आपला हात दाबून धरते, जेणेकरून जास्तीचा रक्तप्रवाह बाहेर पडू नये. विद्याने पटकन चिकूला सावरलेलं असतं आणि त्या तेथूनच ऑर्गनायझरकडून फर्स्ट एड बॉक्स मागून घेतात आणि तिथेच यशला मलमपट्टी करतात. तेव्हा घरातल्या बायकांना सगळ्यांनाच इतकं टेन्शन येतं. ऐनवेळी यश तिथे धावत गेला म्हणून चिकू वाचला.
पण मानच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. पण चिकूच्या जीवाला काही झालं नाही म्हणूनच त्यांचा जीव भांड्यात पडतो. पण आता मात्र खूपच भडकल्यात. त्या घरातल्या बायकांना नक्की काय शिक्षा देतील? खरं तर म्हणजे चिकूला सांभाळण्याची जबाबदारी कावेरीवरती होती आणि तीच जबाबदारी ती नीट पार पाडू शकली नाही असं सांगून स्वतःला सुद्धा शिक्षा करून घेणार असतात. आणि जी शिक्षा करून घेणार आहेत ती शिक्षा स्वतः कावेरी सुद्धा भोगणार आहे. पण नेमकी काय आहे ती शिक्षा ते पाहणं मनोरंजकच ठरेल.